हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायली सिम्प्लिफाईज. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पायथन डेटा टाइप्स म्हणजे काय. इन प्रिव्हियस व्हिडिओ आपण पाहिलं की व्हेरिएबल्स म्हणजे काय. व्हेरिएबल म्हणजे काय, तर व्हेरिएबल म्हणजे इज लाईक अ कंटेनर इन विच वी कॅन स्टोअर अ डेटा ऑफ डिफरंट डेटा टाइप्स. सो हा डेटा टाइप्स म्हणजे काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो बऱ्याचशा लँग्वेजेसमध्ये काय होतं की जसं सी असेल, C++ असेल, जावा असेल, त्याच्या पुढे व्हेरिएबलच्या पुढे आपण तो डेटा कोणत्या टाईपचा आहे त्या तिथे आपण लिहित असतो. पण पायथनमध्ये काय होतं की पायथन ही डायनॅमिकली टाईप लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये काय होत असतं की जेव्हा एखादा प्रोग्राम रन होत असतो तेव्हा रन टाईममध्येच तिथं चेक केलं जातं की तो डेटा टाईप कोणत्या टाईपचा आहे, तो डेटा कोणत्या टाईपचा आहे हे तिथे चेक केलं जातं. सो आपण हे डिटेलमध्ये पाहूया. सो पायथन डेटा टाईप्स हे डिवायडेड झाले 5 पार्ट्समध्ये. जसं की फर्स्ट वन न्यूमरिक, डिक्शनरी झालं, बुलियन, सेट, सिक्वेन्स टाईप. सो न्यूमरिक इज अगेन डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. इंटिजरमध्ये कॉम्प्लेक्स नंबर आणि फ्लोट. इंटिजर काय, जिथे की होल नंबर तिथे स्टोअर होतो. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये एक रिअल नंबर असतो आणि एक इमॅजिनरी नंबर असतो, ते आपण पाहूयात. सो फ्लोटमध्ये पण फ्लोटमध्ये पण डेसिमल पॉईंटचं डेसिमल नंबर स्टोअर होतात. डिक्शनरी काय झाली, तर डिक्शनरीमध्ये हे डेटा की आणि व्हॅल्यू पेअर्समध्ये स्टोअर होतात. जसं की आपली डिक्शनरी झाली, जिथे आपण एखाद्या वर्ड आपल्याला माहिती नसेल, एखाद्या वर्डचं मिनिंग आपल्याला माहिती नसेल, ते आपण तिथे सर्च करत असतो. सो तो वर्ड झालं की, आणि जी त्याचं वर्डचं जे मिनिंग असतं ती झाली तिथं व्हॅल्यू. सो डिक्शनरीमध्ये डेटा हे की आणि व्हॅल्यू पेअर्समध्ये हे स्टोअर होत असतात. बुलियन म्हणजे काय, तर बुलियन म्हणजे असा डेटा टाईप की जे आपल्याला व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्समध्ये देतं आन्सर. की हे एखादी कंडिशन ट्रू असेल तर ट्रू देतं, एखादी कंडिशन फॉल्स असेल तर ते फॉल्स देतं. सेट काय झाला, तर सेट काय हे असा डेटा टाईप आहे ज्याच्या आपण त्याचा यूज मल्टिपल आयटम्स हे सिंगल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्यासाठी आपण केला जातो. सिक्वेन्स टाईपमध्ये पण आले, स्ट्रिंग आलं, लिस्ट आलं आणि टपल आलं. स्ट्रिंग पण आपण डबल कोटेट्समध्ये त्याच्यामध्ये आपण स्टोअर करतो. आपण त्याच्यामध्ये लेटर्स, नंबर्स, सिम्बॉल्स हे सगळं कशामध्ये इन्क्लूज असतं, डबल कोट्समध्ये इन्क्लूज असते किंवा सिंगल कोट्समध्ये. ते स्ट्रिंगमध्ये झालं. लिस्ट काय झालं, लिस्ट आपण यूज करतो मल्टिपल आयटम्स ऑफ डिफरंट डेटा टाईप्स. मल्टिपल आयटम्स त्याच्यामध्ये स्टोअर करतो आपण, पण डिफरंट डेटा टाईप्स, आणि एका सिंगल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो, ते म्हणजे झालं लिस्ट. आता टपल पण काय झालं, टपल पण आपण मल्टिपल आयटम सिंगल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्यासाठी करत असतो. सो आपण हे थेरॉटिकल पाहिलं की डेटा टाईप्स काय आहेत, कोणते टाईप्स आहेत, मग त्या टाईप्सच्या अंडर काय अजून डिवायडेड झाले ते सगळं आपण पाहिलं आहे. सो आपण आता काय करूया, आपण हे इम्प्लिमेंट करूया. इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स नंबर. आता आपण VS कोड डाउनलोड केलेला आहे. तर आपण लास्ट टाइम एक फोल्डर क्रिएट केला होता सायली सिम्प्लिफाईज म्हणून. तो फोल्डर आपण ओपन करूया, न्यू फाईल क्रिएट करूया आणि त्याच्यामध्ये आपण हे सायली सिम्प्लिफाईज नावाचं फोल्डर हे आपण ओपन करतोय. ओपन विथ कोड केलं, राईट क्लिक कर. आपण लास्ट टाइम इथं tut1.py केलं होतं. आता एक नवीन फाईल आपण क्रिएट करूया. इथं करायचं आहे न्यू फाईल म्हणून. इथं आपण करूया tut2.py ही क्रिएट केलं आहे. सो आपण पहिल्यापासून पाहूया. आपण पहिले न्यूमरिक टाईप पाहूया. पहिलं तर झालं इंटिजर्स. ह्याला मी कमेंट करते इथं. इंटिजर्स झालं, एंटर केलं. A=5. सो ह्याला प्रिंट पण करूया. प्रिंट ए, प्रिंट टाईप ऑफ ए, काय आहे त्याचा टाईप आपल्याला इथे कळेल. कंट्रोल यस केलं. त्याच्यानंतर ना ह्याला रन करूयात आपण. रन केलं. रन केल्यानंतर ना तिथे 5 प्रिंट होईल आणि त्याचा क्लास टाईप कोणता आहे त्याच इथे आलेला आहे इंटिजर टाईप. नेक्स्ट आपण पाहूयात की फ्लोटिंग नंबर्स. सो इथं मी परत हॅशटॅग करते, इथे फ्लोट टाईप केलं. A=B=, घेते. इथे 2.55 हे डेसिमलमध्ये आपण घेतलं आहे. आणि तिथं लगेच आपण प्रिंट करूया B,
आणि त्याचा टाईप पण प्रिंट करूया की टाईप काय येतोय त्याचा. टाईप ऑफ बी. कंट्रोल एस केलं, टर्मिनल किल केला आणि त्याला रन केलं. तर त्याच्यामध्ये आलंय, इथे आलंय जे प्रिव्हियस आहे त्याचं पण आपल्याला आउटपुट आलं आहे. सो नेक्स्ट हे जे आहे मी हायलाईट करते याला की 2.55 हे प्रिंट बी झालं, क्लास त्याचं काय झाला फ्लोट झालं, हे इथं आलेलं आहे. आपल्याला टर्मिनल किल करायचा होता, हे टर्मिनल दोन्ही किल केले. त्याच्यानंतर ना आहे आता कॉम्प्लेक्स. म्हणजे कॉम्प्लेक्स झाल्यावर आपल्या इथे न्यूमरिक टाईप कंप्लीट होतं. मग सी इज इक्वल्स टू 2 हे रिअल नंबर झाला, हा काय झाला 2 रिअल नंबर झाला. इमॅजिनरी नंबर प्लस देऊन आपण 3J दिला. ठीक आहे. आता प्रिंट सी करूया आणि प्रिंट त्याचा टाईप करूया, टाईप ऑफ सी. कंट्रोल एस केलं, इथे रन केलं. रन केल्यानंतर ना तिन्हीचे आपल्याला आउटपुट दिसणार आहे. सो इथं मी हायलाईट केलं 2 + 3J हे प्रिंट सी आपण केल्यामुळे ते 2 + 3J तिथे आलं. क्लास काय झालं कॉम्प्लेक्स झालं. सो इथं आपण न्यूमरिक टाईप हे आपण कवर केलेलं आहे. आता आपण काय करूया, आता आपण सिक्वेन्स टाईप बघूया. एंटर केलं. सिक्वेन्स टाईपमध्ये पहिलं काय आहे तर पहिले स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग काय झालं, स्ट्रिंगमध्ये आपण लेटर नंबर्स डबल कोटेडमध्ये किंवा सिंगल कोटेडमध्ये आपण ते एन्क्लोज केलेलं असतं, त्याला आपण स्ट्रिंग असं म्हणतो. स्ट्रिंग नाव देते ह्याला डायरेक्ट इज इक्वल्स टू डबल कोटेडमध्ये सायली सिम्पली फाईज. आता मी प्रत्येक वेळेस प्रिंट नाही करत आहे, मी प्रिंट काय करणार आहे त्याचं टाईप करणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय होईल की त्याचा टाईप कोणता आहे स्ट्रिंगचा ते कळेल. ठीक आहे. इथे मी कंट्रोल एस करून सेव्ह केलं आणि इथे मी प्रिंट करते. त्याच्यानंतर आपल्याला काय आलं इथे की क्लास कोणता आहे ह्याचा स्ट्रिंग टाईपचा क्लास झाला. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आपण बघूया की लिस्ट काय आहे. तो आता ह्याच्यात आपण काय करूया की लिस्ट काय, लिस्ट ही ऑर्डर आहे. ठीक आहे. म्युटेबल आहे आणि डुप्लिकेट त्याच्यामध्ये आलं होतं आणि इंडेक्स आहे. L1 इज इक्वल्स टू 12, 13, सायली 3.55. ठीक आहे, हे आपण दिलं. प्रिंट L1 केलं, त्याचं इथे टाईप पण प्रिंट करूया. प्रिंट टाईप ऑफ L1. कंट्रोल एस, टर्मिनल किल, देन रन. आपल्याला आउटपुट येतोय L1 प्रिंट झाला पूर्ण. 12, 13, सायली 3.5 आणि क्लास काय झालं लिस्ट झालं. ठीक आहे. सो ह्याच्यात आपण रीड केलेलं की लिस्ट काय ऑर्डर आहे. म्युटेबल म्हणजे काय, एकदा लिस्ट क्रिएट झाली तर त्याच्यातले इलेमेंट्स आपण काय करू शकतो, त्याला रिप्लेस करू शकतो म्हणजे चेंज करू शकतो. म्युटेबल म्हणजे चेंज. ॲलॉज डुप्लिकेट म्हणजे काय की आता समजा मी इथं 12 लिहिलं आहे, इथं 12 पण ॲलॉ होतो. ठीक आहे. नंतर ना म्युटेबल दिलं, मग आपण काय करूया इथे लिहूया L1 ऑफ 0 इज इक्वल्स टू, आता 12 हे रिपीट झाले. L1 ऑफ 0 म्हणजे हे काय आहे की इंडेक्स पण दिले. इथे काय दिले की इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय तर जे लिस्ट आहे ते इंडेक्स नंबरने आपल्याला ॲक्सेस होते आणि त्याच इंडेक्स नंबरने आपण काय करूया, आता इंडेक्स नंबर स्टार्ट फ्रॉम 0 पासून स्टार्ट होणार. सो हे असं होणार की आता इथं सांगते, जो फर्स्टवाला 12 आहे तो 0 इंडेक्सला गेला, सेकंडवाला 1 इंडेक्सला, 13 2, सायली 3.55 हे झालं काय 4 नंबरला गेला. मग आपण काय करूया, आपल्याला सांगितलंय बाबा की लिस्ट काय आहे, लिस्ट म्युटेबल आहे. मग L1 ऑफ 0 इज इक्वल्स टू आपण काय करूया 100 देऊन टाकूया पहिले आणि प्रिंट करूया L1. आता ते चेंज झालंय का हे आपण बघूया. इथे टर्मिनल मी किल केलं इथे आणि मी रन केलं आहे.
रन केल्यानंतर ना अनएक्सपेक्टेड इंडेंट, ठीक आहे. आता हे जे मी केलं आहे 0 1 2 3 इंडेक्स नंबर मी केले, हे रिमूव्ह करते, कोडचा पार्ट नाही आपला, ठीक आहे. नंतर ना परत रन केलं, त्याच्यानंतर ना आपल्याला आउटपुट भेटतं आहे कॅनॉट असाइन टू फंक्शन कॉल हिअर, मे बी मिंट इज इक्वल्स टू इक्वल्स इन्स्टेड ऑफ, ठीक आहे. माझं सिंटॅक्सच चुकलं होतं, L1 त्याच्यामध्ये ब्रॅकेट चुकले होते, ठीक आहे. तर इथे काय आलं आता, क्लास सॉरी वरचा क्लास स्ट्रिंग येतोय. आता मी एवढे हायलाईट केले, ठीक आहे. मी इथे काय केलं, 7 नंबरच्या लाईनला बघा प्रिंट L1 केलं, प्रिंट L1 केलं. तर L1मध्ये आपल्याला दिसतंय 12 12 13 सायली 3.55 हे दिसतंय. पण मी सेकंड 6 लाईनला काय केले, L1 इज इक्वल्स टू 100, म्हणजे 0 नंबरला काय 12 त्याला काय करून टाका 100 करून टाका, म्हणजे हे काय झालं म्युटेबल झालं. तिथे आपली लिस्ट चेंज झाली आहे. जे फर्स्ट नंबरला 0th इंडेक्सला काय आला 100 आला, कारण आपण इथे चेंज केलं, मग हे म्युटेबल आहे, ठीक आहे. नंतर ना काय झालं टपल झालं. आता मी हे सगळं कमेंट करते. ही मल्टीलाईन कमेंटने आपण कमेंट करू शकतो. आपण हॅशटॅग यूज केलं होतं, ते हॅशटॅग आपण एखादा सिंगल वर्ड किंवा सिंगल लाईन आपल्याला जर कमेंट करायची असेल तर आपण ते यूज करतो. आणि जर आपल्याला मल्टिपल लाईन्स करायचे असेल तर आपण हे ट्रिपल कोट्स करतो. नंतर न झालं, आता टपल्स बघूया, ठीक आहे. तर इथे दिले टपल काय ऑर्डर आहे, इम्युटेबल आहे, ॲलॉज डुप्लिकेट आणि इंडेक्स आहे. आता तुम्ही इथे बघा लिस्ट आणि टपलमध्ये डिफरन्स एकच आहे, लिस्ट काय म्युटेबल आहे आणि टपल इम्युटेबल आहे. चला तर बघूया, T2 घेऊया इज इक्वल्स टू, आता ह्याचं सिंटेक्स वेगळं आहे. आपण L1मध्ये वेगळे ब्रॅकेट दिले होते, लिस्टमध्ये वेगळे ब्रॅकेट आणि टपलमध्ये असे ब्रॅकेट यूज केले जातात. सिंगल कोट्समध्ये मी गिक्स लिहिलं, ठीक आहे. नंतर ना मी सायली सिम्प्लिफाईज हे लिहिलं. नंतर ना कॉमा देऊन परत 1 2 3 हे लिहिलं, ठीक आहे. नंतर ना आपण काय करतोय प्रिंट T2, आता इंडेक्स तर असेच ॲक्सेस होणार जसं आपण लिस्टला ॲक्सेस करत होतो. T2चा आपण 3 0 1 2 3, आता मला सांगा T2 आपण हे करतो तर प्रिंट काय होईल, ठीक आहे. आपण हे प्रिंट करूनच पाहूया, तरी तुम्ही एकदा गेस करा. सो हे झालं, आपण ते प्रिंट केलं. नंतर ना आपण करूया की हे इथं काय दिलं होतं की टपल काय, टपल इम्युटेबल आहे, लिस्ट आपल्याला म्युटेबल होती, टपल इम्युटेबल आहे. तरी आपण एकदा ट्राय करूया की होतोय का, ठीक आहे. नंतर ना मी काय दिले तर T2 ऑफ 1 इज इक्वल्स टू, मी फक्त सायली लिहिते इथे, ठीक आहे. सिंगल कोट्समध्येच देऊन टाकूया, कारण वरती आपण सिंगल कोट्स यूज केले, ठीक आहे. नंतर ना इथे मी करते प्रिंट T2. आता ह्याच्या आधी पण आपण एकदा प्रिंट T2 करूया, म्हणजे आपल्या दोघांमधला आपल्याला डिफरन्स कळेल की काय आहे. जर आता फर्स्ट मी प्रिंट T2 केलं आहे, तर हा आपण इंडेक्स आपल्याला काय सांगितलं, टपल हा इंडेक्स आहे, म्हणजे इंडेक्स थ्रू आपण त्याला ॲक्सेस करू शकतो. 13 लाईनला काय दिलं आहे मी की प्रिंट T2, जशी आहे तशी ती टपल प्रिंट होणार आहे. T2 इज इक्वल्स टू सायली, सो 0 आणि 1 सायली सिम्प्लिफाईजच्या जागी आपल्याला काय येणार, फक्त सायली येणार. आणि प्रिंट T2 केल्यानंतर ना आपल्याला ते दिसेल की आता लिस्ट ही इम्युटेबल आहे, तरी आपण त्याला म्युटेबल करायचं ट्राय करतोय, चेंज करायचं ट्राय करतोय. ते होतंय का, कंट्रोल यसनी मी सेव्ह केलं आणि इथे मी रन करते. सो इथे येणार आहे एरर, ठीक आहे. इथे दिले, ठीक आहे. इथे इंडेंटेशन मिस झाले 11 लाईनला बघा तुम्ही. असे छोटे छोटे मिस्टेक्स आपण ह्याच्यातूनच आपण शिकणार आहोत. सो इंडेंटेशन एरर आहे, बॅकस्पेस देऊन कंट्रोल एस करून टर्मिनल मी परत डिलीट करून आता मी कोड रन करते. सो आपल्याला इथे आउटपुट भेटणार आहे. सो आता बघा प्रिंट T2 ठीक आहे. 12 आपला कोड हा टपलचा कुठून स्टार्ट होतो 11th लाईनपासून, ठीक आहे. नंतर ना 12th लाईनला मी काय लिहिले T2 सो थर्ड इंडेक्सला कोणती व्हॅल्यू आहे
सो इंडेक्स स्टार्ट होतं झिरोपासून. झिरोला गिग्स आलं, 1ला सायली सिम्प्लिफाय झालं, 2ला 1 आलं आणि 3ला 2 आलं. ठीक आहे. सो इथे पहिलं 2 प्रिंट झाला. मग नंतर मी काय केले, प्रिंट T2, म्हणजे मला पूर्ण टपलच प्रिंट करायची. मग इथे टपल प्रिंट झालेली आहे. ठीक आहे. मग T2 ऑफ 1 इज इक्वल्स टू सायली. आपल्याला माहिती आहे की टपल काय आहे, इम्युटेबल आहे. त्याला म्युटेट करायचं ट्रायच का करायचं आहे. जर मी म्युटेट करायचं ट्राय केलं तर आपल्याला इथे एरर आला आहे, टपल ऑब्जेक्ट डज नॉट सपोर्ट आयटम असाइनमेंट. ठीक आहे. इथे आपल्याला तो टाईप एरर आलेला आहे त्याचा. त्याच्यानंतर ना आता हे झालं टपल. आपण सेट बघूया. सो S1 मी घेतलं इथे. S1 मध्ये इज इक्वल्स टू घेतलं. सो ह्याच्यामध्ये कर्ली ब्रेसेस होतात प्रत्येकाचं. तुम्ही बघा लिस्टमध्ये बघा, आपलं इथे बघितलं टपल बघितलं. आता आपण सेट बघतोय. काही काही छोटे छोटे डिफरन्सेस आहेत, त्या डिफरन्सेसमुळेच हे डेटा टाईप्स डिफरंट होत आहे. सो हे आपल्याला त्याचं सिंटॅक्स वगैरे थोडं लक्षात ठेवायचं आहे. बाकी लक्षात ठेवायची गरज नाही. सो आपण ह्याच्यामध्ये रिपीट करूया ए कॉमा आपण बी देऊया. ठीक आहे. आता आपण काय करूया, आता इथे बघा सेट काय आहे, सेट अनऑर्डर आहे. ऑर्डर आहे का त्याला, नाही आहे. इम्युटेबल आहे म्हणजे इथं आपण सेटला आपण चेंज नाही करू शकत. अनइंडेक्स आहे, इंडेक्स थ्रू आपण त्याला ॲक्सेस करू नाही शकत. आता लिस्ट टपलमध्ये इंडेक्स दिलेला आहे तर आपण इंडेक्स थ्रू त्याला त्या इलेमेंट्सला आपण ॲक्सेस करू शकतो. पण अनइंडेक्स दिलेलं आहे म्हणजे आपण इंडेक्स थ्रू त्याला ॲक्सेस करू नाही शकत. तिथे आपल्याला एरर येईल. आणि नो डुप्लिकेट्स ॲलोज असं दिलं आहे. सो आपण काय करूया, इथे डुप्लिकेट्स आपण ॲलोज केलेले आहेत. आणि प्रिंट आपण काय करूया, S1 करूया. ठीक आहे. कंट्रोल एस केलं, रन केलं. रन केल्यानंतर ना ए आणि बी हेच आउटपुट येणार आहे. ए आणि बी, ते पण एकदा बी आणि ए आलं. ठीक आहे. आता बी पहिले तर मी ए लिहिलं होतं, नंतर ना बी लिहिलं होतं. मग पहिले बी कसं काय आलं आणि नंतर ना ए कसं काय. सो हे अनऑर्डर आहे. इथे दिलेलं आहे सेट हे अनऑर्डर आहे, इम्युटेबल आहे आणि अनइंडेक्स आहे. आणि डुप्लिकेट्स त्याच्यामध्ये आलं होत नाही. आपण सेटला इंडेक्स वाईज आपण त्याला ॲक्सेस करू नाही शकत, तिथे पण आपल्याला एरर येईल. ठीक आहे. तर हे झालं सेट झालं. तर आपण आता डिक्शनरी पाहूया. D1 इज इक्वल्स टू कर्ली ब्रेसेसमध्ये 1. 1ला मी व्हॅल्यू देते सायली. ठीक आहे. कॉमा 2ला मी देते सिम्प्लिफाईज. कॉमा 3ला मी देते एस देऊन टाकूया. सो आपण इथे काय करतोय, प्रिंट D1. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये आपल्याला की व्हॅल्यूज पेअर्समध्ये आपल्याला ते दिसेल आउटपुट. टर्मिनल किल केलं आणि आपण हे रन करतोय तर आउटपुट आपल्याला की व्हॅल्यू पेअर्समध्ये इथे आपल्याला आपल्याला दिसत आहे. सो ह्याच्यात जी की आहे ना ती की युनिक असते. आणि व्हॅल्यूज आपण जे ॲक्सेस करणार आहोत तर की थ्रू करणार आहोत. सो आपण एक व्हॅल्यू ॲक्सेस करूया, प्रिंट D1 ऑफ 1. सो इथे काय आपल्याला प्रिंट होईल, 23 लाईनला आपण प्रिंट D1 ऑफ 1 लिहिलं आहे. सो आपल्याला तिथे काय प्रिंट होईल ते बघा, गेस करा काय प्रिंट होईल. सो तिथे प्रिंट होईल सायली. ठीक आहे. कारण व्हॅल्यू काय आहे, व्हॅल्यू आपण की काय दिली आहे, आपण 1 दिली आहे. त्या कीला व्हॅल्यू काय आहे, सायली आहे 1 नंबरला. सो हे झालं डिक्शनरी. आपण पाहिलं इथे की लिस्ट पाहिलं, टपल पाहिलं, सेट पाहिलं, डिक्शनरी पाहिलं. हे सगळं आपण सिक्वेन्स टाईप पाहिलेलं आहे. सो आता राहिले बुलियन. सो बुलियनमध्ये काय होतं की बुलियनमध्ये आपल्याला ते ट्रू आणि फॉल्समध्ये आपल्याला ते देत असतं व्हॅल्यूज. आता ते ट्रू आणि फॉल्स जे बुलियन असतं ते बुलियन टाईप्स आपण इफ एल्स वगैरे त्याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला ते कळेल. फक्त आपण इथे काय करूया, एक टाईप बघूया त्याचा की काय आहे. सो
इथे मी काय करते, S1 इज इक्वल्स टू प्रिंट टाईप ऑफ ट्रू. ट्रूचा टाईप काय आहे ते बघूया आपण. तसंच आपल्याला इथे व्हेरिएबल्स द्यायची गरज नाही, आपण असं पण प्रिंट करू शकतो टाईप बघण्यासाठी फक्त. त्याचा टाईप काय येईल, ट्रू येईल. ठीक आहे. ओ, इथे टी कॅपिटलमध्ये हवं आहे. सो त्याचा टाईप बघूया आपण. सो क्लास काय झाला त्याचा, सॉरी आपल्याला क्लास बघायचा होता, तो कोणत्या टाईपचा डेटा आहे. सो आपण बुलियन टाईपचा तो डेटा टाईप झाला. असंच आपण फॉल्ससाठी पण बघू शकतो. कंट्रोल C केलं इथे, एंटर करून कंट्रोल V, आणि इथे ट्रूच्या जागी मी लिहिते फॉल्स, ते पण F कॅपिटलमध्ये. ठीक आहे. सो ह्याचा पण जो क्लास टाईप असेल तो बुलियनच येईल. ओके, दोन्हींचा टाईप क्लास टाईप आलं बुलियन बुलियन. सो आपण इथे कवर केलेलं आहे पायथन डेटा टाईप्स, आणि त्याचं आपण इम्प्लिमेंट पण केलेलं आहे. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे की लिस्ट ऑर्डर, म्युटेबल, डुप्लिकेट ॲलो करते, इंडेक्स आहे. आपण सगळं ते 1 बाय 1 पाहिले. म्युटेबल म्हणजे की आपण त्याला चेंज करू शकतो एखादा एलिमेंट. इम्युटेबल म्हणजे आपण चेंज नाही करू शकत. डुप्लिकेट्स ॲलोज नाही आहेत म्हणजे की ते जर डबल म्हणजे एकच व्हेरिएबल किंवा सॉरी व्हेरिएबल नाही, एकच लेटर किंवा वर्ड वगैरे रिपीट होत असेल तर ते डुप्लिकेट टपल ॲलो नाही करत आहे. अनइंडेक्स आहे, अनऑर्डर आहे, म्हणजे ए किंवा बी आपण पुढं मागं लिहिलं तर ते अनऑर्डर आहे, ते कोणती पण ते ऑर्डर आपल्याला शो करतं. सो डिक्शनरीमध्ये पण डुप्लिकेट्स ॲलो नाही होत. सो होप सो गाईज, आपण पूर्ण डेटा टाईप्स इथे डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केले आहे, तुम्हाला ते समजलंच असेल. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डू लाईक, फॉलो, सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.